नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पोस्ट ऑफिसमार्फत 28,000 प्लस जागेची याड निघालेली होती त्याबद्दलची या ठिकाणी तिसरी लिस्ट लागलेली आहे. तिसरी लिस्ट कशी पाहावी हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. तुम्ही जर का या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी तिसरी लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही घरी बसल्या ही प्रोसेस करू शकता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून. त्यासाठी तुम्हाला जर का तुम्हाला वेबसाईट माहीत नसेल तर या ठिकाणी वेबसाईट पाहू शकता तुम्ही. indianpost.gov.in अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट दिलेली असून या वेबसाईट आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी लिस्ट चेक करू शकता. लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला एक खाली ऑप्शन पाहताय तुम्ही, शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अशा प्रकारे एक ऑप्शन दिले असून त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला ज्याही स्टेटबद्दल लिस्ट चेक करायची आहे ते स्टेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र या ऑप्शनला क्लिक करूया. महाराष्ट्र स्टेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही 3 तुम्हाला ऑप्शन दिसतील. लिस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट हे पहिली लिस्ट आहे. त्यानंतर सप्लिमेंटरी लिस्ट सेकंड आणि सप्लिमेंटरी लिस्ट थर्ड अशा प्रकारे या ठिकाणी आतापर्यंत पोस्ट ऑफिसमार्फत तीन लिस्ट लागल्यात. जनरली पोस्ट ऑफिसमार्फत 4 किंवा 5 लिस्ट लागत असतात. या ठिकाणी 3 लिस्ट लागलेल्या आहेत. जर का त्यांना अजून कॅन्डिडेट नाही मिळाले तर अजून ते 4थी लिस्ट लावतील. 4थी लिस्ट लागल्यावर त्याची अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे. लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला सप्लिमेंटरी लिस्ट 3 या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर PDF ॲटोमॅटिकली डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे PDF डाउनलोड झाल्यावर तुम्हाला ओपन करून आपले रजिस्ट्रेशन नंबरने तुम्हाला या ठिकाणी शोधावं लागेल. कारण की या ठिकाणी नाव वगैरे नावानं या ठिकाणी दिसणार नाही. या ठिकाणी पाहता की मित्रांनो, या ठिकाणी पाहता की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 3 अशा प्रकारे या ठिकाणी लिस्ट दिलेली असून या ठिकाणी तुम्ही तुमचा डिव्हिजन पाहू शकता, ऑफिस, त्यानंतर पोस्ट ID आहे आणि पोस्ट नेम आहे, त्यानंतर कॅटेगरीचा कॉलम आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशनचा नंबर आहे आणि पर्सेंटेजचा कॉलम आहे. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून सर्च करून आपले नाव या ठिकाणी शोधू शकता. या ठिकाणी पाहताय की तुम्ही PWDची 81वर लिस्ट लागलेली आहे. URची आहे 94, म्हणजे आता या ठिकाणी घसरलेली आहे. कारण की मागच्या लिस्टमध्ये, मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या लिस्टमध्ये 95, 98, 99, 100पर्यंत लिस्ट लागलेली होती कॅन्डिडेटची. जर का तुम्हाला यामध्ये पर्सेंटेज असेल या ॲव्हरेजमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी ते लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का तुम्हाला या ठिकाणी ST कॅटेगरीचा 89वर आहे, तुम्हाला या रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला हे सर्व गोष्टी चेक करायच्या आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्याही कॅन्डिडेटने हा फॉर्म भरलेला असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचं जर का नाव असेल तर ते नोकरीवर लागू शकतात. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.